आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। जय श्रीराम, जय जय श्रीराम। आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आदी मुलींना त्यांच्या स्फूर्तीला वंदन करतो। आणि आज एक अतिशय आनंदाच्या सोहळ्याकरता आपण सगळे तालुक्यातले राहुरी, पाथर्डी, नगर या मतदारसंघातील सगळे एकत्र आलेलो आहोत। आणि तो आनंदाचा क्षण आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते माननीय प्राजक्तदादा तनपुरे हे बिनविरोध विधानसभा परिषद निवडून गेले, त्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। आज उपस्थित आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय अरुणराव तनपुरे, आपल्या डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव पाटील लोकणे, मान्य सुरेश वाबळे, मान्य विनायकरावजी देशमुख, अहिल्यानगर शहराचे उपमहापौर धनंजय जाधव, आपल्या शहराचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, माजीचे व्हाईस चेअरमन श्यामकाका अर्जुनराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब पाटील विटे, डॉक्टर भळगट, निखिलजी वारे, सर्व व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर पदाधिकारी आणि या सोहळ्याकरता जमलेले सर्व माझे बांधव, भगिनी आणि तरुण मित्रांनो आणि ते पत्रकार बांधवांना, प्रथमतः आपल्या तालुक्याचे दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतीला या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो। म्हणून मी अक्षय कर्डिलेच्या निवडणुकीच्या वेळी हा उल्लेख केला होता की आज अक्षयच्या निवडणुकीला आज आनंद होतो आणि दुःख होतं, परंतु शिवाजीरावांचं स्वप्न अक्षयला आमदार करताना पूर्ण करता आलं आणि स्वप्नपूर्तीचं काम ज्यांच्या सहकार्यामुळे झालं ते मान्य प्राजक्तदादा तनपुरे यांना सुद्धा आज आम्हाला आमदार करता आलं, म्हणून त्याचा सुद्धा मनापासून मला आनंद आहे।
मी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की ज्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा झाल्या, निर्णय झाले, आज त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आज होताना दिसते आणि भारतीय जनता पक्षाचा महायुतीचे आमदार म्हणून आज प्राजक्त दादा त्या ठिकाणी निवडून गेले. हे तर सगळ्या श्रेय कोणा देत असेल तर ते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आपल्या प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब, आम्ही दोघ्या या ठिकाणी प्राजक्तांना विनंती करायला आलो होतो. तर या निवडणुकीत एक महत्वाची भूमिका त्यांनी केली. संपूर्ण राज्याचं लक्ष या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणूक होत असताना होतं आणि आपण सगळ्यांनी त्यामध्ये अतिशय मनोभावे अनेक शंका कुशंका, आता राहुरी तालुका म्हटल्यानंतर बऱ्याच शंका असतात लोकांना, परंतु एक ऐतिहासिक विजय, इतक्या मोठ्या मताधिक्याने आपल्या अक्षय दादा कर्जे निवडून गेले, हे आपल्या तालुक्याच्या एक समन्वयाचं आणि विश्वासाचं ते प्रतीक होतं. म्हणून तुमचं सगळ्यांना अभिनंदन करतो. अक्षयचा विजय असेल, प्राजक्त दादाचा विजय असेल, हे जे खरे शिल्पकार जर तुम्ही असतील तर तुम्ही पर्सनली समोरची जनता आहे. तर तुम्ही हे मनोमिलन मान्य केले. बऱ्याच वेळा वरचे लोक एक होतात, काही भानगड झालं, सोसायट्या आहेत, ग्रामपंचायती आहेत. आता लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये या गोष्टी निरंतर सुरूच राहणार आहे. परंतु तालुक्याच्या विकासाकरता एक चांगली भूमिका त्यांनी घेतली आणि मला वाटतं आमचे माझे मित्र विधानसभेचे सहकारी आमदार संग्राम जगताप यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देईन. कारण या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं त्यांचे वडील माझे मित्र कैलासवासी अरुण काका जगताप निवडून जायचे, परंतु त्याने सुद्धा मोठं मन दाखवलं आणि प्राजक्त त्याने सुद्धा आपला पाठिंबा व्यक्त केला. म्हणून त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर आपला जिल्हा हा मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% भाजप झालेला आहे. आज 12 पैकी 10 आमदार आपले आहेत. नगर परिषदेमध्ये 7 नगराध्यक्ष भाजपचे आहेत. आता 8 आपल्याला मिळालेले आहेत. मतदारांची संख्या मी आता माहिती घेतो निवडणुकीच्या निमित्तानं, तर साधारण एकूण जे मतदार होते त्या मतदारापैकी 360 मतदार आपल्या महायुतीचं होतं आणि महाविकास आघाडीकडे फक्त 40 मतदार होतं. तरी निवडणूक शेवटी आपल्याला काही लोकांची इच्छा होती निवडणूक झाली पाहिजे, काही ना निवडणुकीमध्ये बिनविरोध झाल्याचं दुःख आहे. संधी गेली. परंतु या सगळ्या पाठीमागची भावना जी होती की आज आपल्या जिल्ह्याचा जो अभिमान आहे, जिल्ह्याचा जो नावलौकिक आहे, तो आमच्या या सगळ्या नगरसेवकांच्या एकत्रित प्रयत्नाने ज्यांनी निवडणुकीत माघार घेतली ते उमेदवार असतील, जे नगरसेवक होते, मतदार होते ते असतील, आज राज्यातील 6 जागा ज्या बिनविरोध झाल्या त्यापैकी 2 जागा भारतीय जनता पक्षाची बिनविरोध झाल्या. एक चंद्रपूर भंडाऱ्याची आणि दुसरी आपल्या राहुरी मतदारसंघ जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याची. त्यामुळं आपल्या जिल्ह्याचा सुद्धा एक मान अभिमान उंचावलेली आहे. आपले विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज अनेक योजनेमधून आपलं राज्य, देश पुढे चाललाय, राज्य पुढे चाललंय आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीचा विकासाचा एक रोडमॅप
आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जो झालेला आहे, आज त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मग आपल्या राज्याचे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदी आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत. म्हणून इतकं एक संघ आणि राज्याच्या प्रती निर्धार असणारं सरकार राज्यामध्ये पहिल्यांदा आहे. राज्य दुष्काळमुक्त करायचं आपल्याला, तो मोठा संकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे. आणि हे करताना त्याचा उल्लेख प्राजक्तदादांनी केला आहे. आणि तेच काम आता माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये नदीजोड प्रकल्प पूर्ण करून जे 90 TMC पाणी त्याच्यापेक्षा जास्त समुद्रावर वाहून जातं पश्चिम वाहिन्यामध्ये, आमचं काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं जानेवारीपर्यंत आपण टेंडर काढणार आहोत. म्हणजे साधारण 80 TMC पाणी आपण जे समुद्रावर वाहून जाणार आहे, आपण ते गोदावरी खोऱ्यामध्ये आणतो. मग माझी प्रयत्न आहे की 15 TMC भंडारदरा द्यावं, आणखी 10 TMC मुळा धरणात द्यावं. मुळा धरणात आम्ही काय काढायला घेतला तरी टेंडर काढतो आम्ही, साधारण 3 TMC पाणी आपल्या धरणाचं वाढेल. तो फ्लॅप वॉल बांधायची का नाही बांधायची याच्यावर पण स्वतंत्र चर्चा करू. परंतु भंडारदराच्या रेवंड्याच्या कार्यक्षेत्राबरोबर मुळा धरणाच्या या संपूर्ण लाभ क्षेत्रामध्ये राहुरी, नेवासा, शेवगामध्ये किंवा पाथर्डी या वामोरीकरांच्या निमित्तानं पाथर्डी वामोरी झाली असेल, याला अतिरिक्त पाणी आणल्याशिवाय आपला भाग दुष्काळमुक्त होणार नाही. आम्ही त्या कामाला सुरुवात केली आहे. साधारण 1 लाख कोटी रुपये खर्च आहे. आणि मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. आज अनेक योजना मार्गी लागतात, जलसंपदाच्या अनेक योजना मार्गी लागतात. त्यातून मी म्हटल्याप्रमाणे आज जिल्ह्याची साखळी योजना मार्गी लागते. निळवंड्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलंय. काही ठिकाणी चाऱ्या राहिल्या, त्याला आता पैसे दिलेत आपण. म्हणतो वर्षभरामध्ये निळवंड्याचे प्रत्येक भागामध्ये आता PDNच्या द्वारे, पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, बंद नलिकेद्वारे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याचं आपण काम करणार आहोत. तुम्ही त्याच्यामध्ये चिंता करण्याचं कारण नाही. आता आपण मुळात कालचं काम केलं. आपण काही कामं केली, काही राहिली, चाऱ्यांची कामं सुरू आहेत. मला काही शेतकरी भेटले म्हणे मुळात धरणामधून पहिल्यांदा एवढं पाणी आम्हाला यावर्षी मिळालं. बरोबर आहे का नाही? समाधान आहे का नाही तुम्हाला पाण्याचं? तुम्ही जोपर्यंत हो नाही म्हणत नाही, मला वाटत मग आम्हाला वाटतं की चुकतं काय आमचं. आता मुळ्याचं पाटबंधारे जलसंपदा खात्याचं ऑफिस सुद्धा डेव्हलप आता राहुरी लागलं, ज्यामुळे इथून त्याचं नियंत्रण व्यवस्थित होतं. हे तर धरण राहुरीला ते लोक आता भंडारदऱ्याचं ऑफिस पण हलवलं आपण लोणीला, आणि मुळा धरण ऑफिस हलवलं आपण राहुरी. काय म्हणजे प्रशासकीय दृष्टीने एकदम चांगलं काम झालं. पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला वाटतं आता भविष्यात जे काम करायचं त्याचा उल्लेख प्राजक्तदादांनी केला, तो म्हणजे रोजगार निर्मितीचा. म्हणजे अनेक आता परवा लोकांना मी तुम्ही भाषण करायचं, शिर्डीला 500 एकर जमीन दिली, लोक हसले. पण तुम्ही जाऊन पाय शिर्डीमध्ये जो संरक्षण उत्पादन कारखाना उभा राहिला तिथे आज 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली. तर आज 2,000 पेक्षा मला वाटतं 3,000 लोकांना रोजगार मिळणार. आणखी त्या ठिकाणी काही प्रकल्प आहेत. इथं आम्ही आकारीपणे शेतकरी जमीन देतो हरेगावची, ती धिराड्याचं उर्वरित जमीन तिथेही संरक्षण उत्पादन प्रकल्प येतो. आणि माझा प्रयत्न आहे की राहुरी विद्यापीठाची आता 1600 एकर जमीन आम्ही आता नकाशा तयार केलेला आहे. ते ताबडतोब राज्याला आपल्याला बसून राहुरीच्या MIDCच्या कामाला सुरुवात करायची, लगेच आपल्याला ते कामाला पुढे करायचं. आता लोक मला विद्यापीठ संशोधन काय, काय संशोधन झालं? या विद्यापीठाचा या सगळ्या संशोधनाचा तुमच्यावर किती परिणाम झाला मला सांगा. मी कृषी मंत्री असताना हे सांगायचं नेहमी की माझ्या दृष्टीने खरा शास्त्रज्ञ कोण आहे? तो शेतकरी आहे. त्याला 4थं वेतन नाही, 7थं वेतन नाही, 8थं वेतन नाही.
बँकेचं कर्ज काढतो, सोसायटी काढतो, कष्ट करतो. ठीक आहे, दुष्काळाचे कधी सावट येतात, कधी नैसर्गिक आपत्ती येते, परंतु त्या सगळ्या प्रसंगाला तोंड देत खरं करताना काम कोण करतो? आमचं शेतकरी बंद आपण. त्यामुळे विद्यापीठाच्या संशोधनाला कमी लेखायचं नाही. पण आता तिथे आता हे संशोधन आता तरी बाहेर नेलं पाहिजे. वेगवेगळ्या जिल्ह्यात कृषी महाविद्यालय तयार झाले. खाजगी कृषी महाविद्यालयाचं धोरण वेगळं कृषी मंत्री मी असताना आणलं. अनेक कृषी महाविद्यालय तयार झाले. त्यांच्याशी तुम्ही करार करा, तिथं संशोधन करा. अजूनही काही शेती माऊंट जमीन आपल्याला उपलब्ध आहे, त्या आम्ही द्यायला तयार आहोत. परंतु राज्याने मी आपल्या खात्रीशी सांगतो की इथे 1600 एकर जमीन जर ताबडतोब आपण देऊ शकलो पुढच्या 4-6 महिन्यामध्ये, तर तुम्हाला या तालुक्यातला सगळ्यात मोठा संरक्षण उत्पादन प्रकल्प तुमच्या रावलीमध्ये मी सुरू करायला आहे. 5-7 हजार मला रोजगार मिळेल. 10-15 हजार कोटीची गुंतवणूक येईल. आता दिवस गेलेले आहेत. आकडे गेला तो तिकडे गेला, हा झोपला तो जागा आहे, काय त्याला काय असं नाही. राजकारणाच्या बाहेर तुम्ही विचार केला पाहिजे. ह्या गोष्टी विस्तारलेल्या नजरेनं जग पाहिलं पाहिजे. आणि हे जर आपण काळाचोखात जर आपण त्यामध्ये जर मार्ग काढला नाही ना, मला वाटतं येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. रस्त्यावर राहतील. त्यांनी मागणी केली नगरपालिकेच्या रस्त्याला पैसे देतो, तालुक्याच्या काही रस्त्याला पैसे द्यायचे. विकास निधी, प्रोजेक्ट निधी तुम्हाला कमी पडू देणार नाही. आम्ही तुम्हाला विकास आपल्याला 2 कामासाठी काम करा. एक पाण्याचं नियोजन, दुसरं रोजगाराची निर्मिती. आणि ही रोजगाराची निर्मिती करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्राधान्याने सगळ्यांना काम करायचं आहे. मी आता मला जनता दरबार होता रोटीला, तो 6-7.5 तास मी लोक ऐकत होतो. 4-5 हजार लोक होते. किती लोकांचे प्रश्न आहे सांगा बरं? 2च प्रश्न लोकांसमोर माझ्यासाठी. एक तर नोकरीचा, दुसरा बांधण्याचे भांडणा का. 2च प्रश्न आहे. याची जमीन तिकडे गेली, याचा मान तिकडे द्यायचा. आमच्या 2 पिढ्या झाल्या. अरे मग तुझ्या 2 पिढ्या झाल्या तर मग आम्ही किती पिढ्या घालणार? मग तुम्ही 2 एकरता काढून ठेवली बाजूला. आपलं वाटोळ झालं बरं. म्हणजे इतक्या लोकांच्या जमिनीच्या वहिवाटीच्या बांधणं, शिवाजी रस्ते मोडण्याचे आता 2च प्रश्न सांगतो मी आता जे जनताजवळ पाहतो मी. आणि तिसरा माझा म्हणजे डीपी ट्रान्सफॉर्मर जळ. आता सौर ऊर्जा येते. टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जाचा मोठ्या प्रमाणात जाळ उभा राहतात. आता 20-100% पण माफ केलेलं आहे. पण सौर ऊर्जाची मला वाटतं माध्यमातून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो पुढाकार घेतलेला आहे, मला वाटतं दिवसा 20 देण्याचं काम आपण ते करतोय. पुढच्या 1 वर्षभरामध्ये आपल्या जिल्ह्यातील एकही सौर ऊर्जेचं प्रकरण शिल्लक राहणार नाही अशी आपण कारवाई करतो. 100% लोकांना सौर ऊर्जा चालणार पण मिळतं. त्याला काय कोण जायची गरज नाही. परंतु हे सगळं करताना मला तुम्हाला विनंती करायची, या 2-3 गोष्टी होत राहतात. पण शेती उत्पादनाकडे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे. दिवसाचं उत्पादन कमी होत चाललेलं आहे. दिवसागणिक उत्पन्नाची साधनं कमी होत चाललेली आहे. त्यातून वेगळा संघर्ष उभा राहतो काय सारखी भीती वाटते. पण मला खात्री आहे की आज ज्या उमेदीने आपल्या राज्याचं महायुती सरकार काम करत आहे, ज्या उमेदीने आपले नेते लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी काम करत आहेत, $1 ट्रिलियन इकॉनॉमी या राज्याची करायला त्यांनी संकल्प केलेला आहे. फक्त शहरं मोठी होणार नाही. ही जी 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाची शहर आहे ती सुद्धा विकसित केल्याशिवाय इथे लोकांचं स्थलांतर थांबणार नाही. ते मित्र आपल्या सगळ्यांनी मिळून घ्या. रोजगाराच्या निर्मितीमुळेच, पाण्याच्या नियोजनामुळे हे आपल्या स्थलांतर थांबवते. 2च गोष्टी आहेत, रोजगार आणि पाणी. तेच काम आम्ही आता करायचं ठरवलेलं आहे. आपले ज्येष्ठ नेते आदरणीय बापूसाहेब तनपुरे
याने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. आता वयाने त्याने मला 2 दिवसापूर्वी फोन केला, अक्षय कडे मला भेटायला आला की वावरात तांबडे काहीतरी बोट त्या लोकांना पाहिजे. त्यांनी सगळ्यात तू चिंता करू नका, मी आता बैठक लावतो. ते पहिला ज्याला बोटीची ऑर्डर दिली तो बोट घेऊन गेला, पण आला घ्यायला तयार नाही. जाऊ द्या म्हणते, बोट पुढे जाऊ द्या, आपण मला आधी आणखी मी तर 1 कोटी रुपये द्यायचे आता मान्य केलं, नवी बोट घेऊन टाका म्हणते भागीदार वावरात तांबडे. तिथे आपला प्रश्न आता आपण काही लोकांनी मांडला. वापरकर टप्पा 2 माझा प्रयत्न आहे की दिवाळीपूर्वी ते काम 100% पूर्ण होईल. काही लोकांना पाणी द्यायची आपण सुरुवात करू. नोव्हेंबर दिवाळी पुढे आपण पाणी द्यायचं काही. दोन्ही वांबोळी टप्प्याला आमदार साहेब आपण आता सौर ऊर्जा आणतो. सौर ऊर्जावर पंप आणल्यामुळे तुमचं वांबोळकरांचं वर्षाचं 1.5-2 कोटी रुपये बिल आपलं वाचलं. दरवेळी हा प्रश्न तुम्ही बिल कोणी भरायचं. आता तुम्हाला इथून पुढे बिल भरण्याची गरज नाही. सौर ऊर्जेवरचे पंप चालतील, आम्ही ते बिलाची व्यवस्था. या सगळ्या उपक्रमातून आता शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, नव्या पिढीला रोजगार मिळाला पाहिजे, नवीन पिढीचं भविष्य आपल्याला घडवता आलं पाहिजे. आणि हे काम येणाऱ्या काळामध्ये प्रोजेक्ट दादा आम्ही सगळे करणार आहोत. मग अशी आपल्या राहुरी शिंगणापूरच्या रेल्वेचा उल्लेख झाला. मी ते स्वतः बैठक घेतली मुंबईला, काही लोक आले होते बैठकीला. मी आता परत मंगळवारी बुधवारी मी वेळ मिळतो, मी बोलतो रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी. गरज वाटली तर आपण मुख्यमंत्र्यांना भेटतो, रेल्वे मंत्र्यांना भेटतो. खरं म्हणजे रेल्वेचे प्रकल्पाची आवश्यकताच नाही आहे. राहुरी शिंगणापूर काय रेल्वे पाहिजे सांगा बरं. मी त्याला बोलतो मी संभाजीनगरहून घेऊन रेल्वे, संभाजीनगर काय आणायचं स्वतंत्र रेल्वे आला. आज या सगळ्या बाकीच्या जमीन घेऊन तुम्ही शेतकरी उद्ध्वस्त करणार, लोकांना मिळणार. किंवा आता नगरच्या येऊन येणाऱ्या त्या रेल्वेला तो जो फ्लायओव्हर आहे ते जर एक स्टेशन केलं त्यांनी शिंगणापूरसाठी. आज तिथं कुणा तिथं केलं बसायची सोय करता येईल शिंगणापूरला. लोक उतरतील, बस घेऊन जातील, बस शिंगणापूर ट्रस्टच्या वतीने बसची सोय करू, एअर कंडिशन बसची सोय करू. अनेक पर्याय झाले. परंतु राज्यात आपण त्या दृष्टीने निश्चितपणे मला वाटतं या बाबतीमध्ये आपण कार्यवाही करू. या आठवडाभरातच बैठक केली, एक बैठक झालेली आहे. आवश्यकता वाटल्यास केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव त्यांना भेटता येईल. बऱ्याच वेळा रेल्वेच्या वरच्या लोकांना खाली काही माहिती नसते. कुठेतरी मागणी केली असेल शिंगणापूर रेल्वे करा. आता शिंगणापूर रेल्वे करा म्हणजे त्याला एअरवेज जायचं का तो मागणी करू. अशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नामध्ये आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. मला आनंद आहे आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्त मला उपस्थित राहतात. तर म्हणजे आज आमदार अक्षय कडले त्यांनी त्याला अक्षयला संधी दिली तालुक्याने. आमदार प्राजक्तने आता भारतीय जनता पक्षाला संधी दिली. आणि दोन्ही आमदारांच्या प्रयत्नानं त्या तालुक्याचे प्रलंबित प्रश्न त्याला मार्गी लागतील. त्याला सगळ्या राज्य सरकारचा पाठबळ मिळतील. लागणारी जी काही तरतूद आहे योजनेकरता लागत आहे त्या मी आपल्याला देऊ. फक्त माझी कार्यकर्ते विनंती मी आमदारांना काम करू दे. आपल्या गावचं तुकडं सोसायटी ग्रामपंचायती जरा गाव बाजूला ठेवा. आता हे आपले आमदार अधिकाऱ्यांना पडतो त्याची गिरवाई घ्या. त्यांनी साध्य काय होणार नाही. आपण नुकसान करून घ्या आपण स्वतः. थोडं शांतपणे तालुक्याच्या विकासाची रचना त्यांना करू द्या. एवढा तर एमआयडीसी मी सहज त्याचं बोलत तो सोपं काम नाही. राज्यात ज्या पद्धतीने गुंतवणूक येते त्याचा मला या राहुरी तालुक्याला फायदा झाला पाहिजे आमचा प्रयत्न आहे. इथे राहुरी तालुक्याला एकही तरुण रोजगारासाठी राहुरी तालुका सोडून जाणार नाही याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. या तालुक्यातला शेतकरी पाणी जर कमी पडलं तर त्याला मोठं संकट उभं राहील. म्हणून या तालुक्यातलं
काम सुद्धा पाण्याला परिपूर्ण आपल्याला करायचं आहे. आणि त्याकरता माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे. आता आपण मानोरी केटीवेर सुद्धा मला वाटतं घेतोय बरोबर. वांबोरी केटीवेर मानोरीचा जो केटीवेर आहे राजेंद्र, तो केटीवेर सारखा गळतो, फुटतो, पाणी साठत नाही, वाळवाले पाणी साठू देत नाही. त्यासारखं ते भोसवडीत राहतं वाळवाले. आणि आम्ही त्याला मानोरी जो केटीवेर आहे त्याचं रूपांतर आम्ही आता व्हर्टिकल बॅरेजमध्ये करतोय. त्याला आता 78 कोटी रुपये खर्च करतोय की जास्त पाणी साठलं पाहिजे केटीवेरमध्ये. तेव्हा आता तिथं कोणी प्रयत्न केले तरी तिथं भोगा पडणार नाही. काय होणार? आता नदी पात्रातून जे अवैधरित्या वाळू जे काढतात, मी आता महसूल सगळं सोडून द्या की जलसंपदा खात्याची जबाबदारी पाणी नदी पात्रात ठेवणं. लोकांना माहित होता नियम आहे. आता मी जलसंपदा खात्याच्या वतीने मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, अशा सगळ्या अवैध वाळू वाहतूक करतायत त्यांचे गुन्हे दाखल करा. तर तुम्ही आता काही मंडळी सावध राहा. मी आता सांगून टाकतो, परत मी काय आल्यावर परत फोन घेत नाही. कारण वाळू काढणं हे म्हणजे पाणी काढण्यासारखं नदीत. त्या दृष्टीने तुम्ही चांगलं काम करा. आमदार महोदयांना चांगलं काम करू द्या. प्रोजेक्ट म्हटले तुमचा आता अनुभव आम्हाला आलेला आहे. अजून प्रोजेक्टची अगदी सुरुवात आहे. आमचा अनुभव तुम्ही आता घ्यायला सुरुवात केली. भविष्यात आमचा अनुभव तुम्ही आम्हाला आणि आम्ही तुम्हाला कधी सोडू शकणार नाही. इतका चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे. शेवटी नातं हे सत्याचं नाही, हे नातं जिव्हाळ्याचं आहे, प्रेमाचं आहे. स्वर्गवासी बाबूराव दादा तनपुरे साहेब होते, आमचे वडील होते खासदार साहेब. त्यांनी एकत्र निवडणूक केल्या तालुक्यामध्ये. मदत होतात राजकारणामध्ये, होत नाही असं नाही. आम्ही निवडणूक लढवले एकामेकाविरुद्ध, प्राजक्त एका बाजूला, आम्ही शिवाजीराव बरोबर. हे संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये या संक्रमणामध्ये गोष्टी पुढं मग होत राहतात. बरोबर काय नाही. परंतु विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण एकामेकाला जुळून घेतोय. विकासात्मक कामाला वेग यावा म्हणून आम्ही एकामेकाशी बरोबर आम्ही सहकार्य करतोय. त्यांनी भारतीय जनता पक्षाचा असा माझा आग्रह होता आणि तो निर्णय आता केला. आणि तुम्ही आता भारतीय जनता पक्ष आलात राजेंद्रजी, तुम्ही चिंता करू नका. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण पाठबळ हे आपल्या पाठीमागे 100% उभा राहील. हे मी त्यांच्या वतीने मी आपल्या खात्यात करतो. पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन. सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन. आमचे नगरसेवक थोडे नाराज झाले पण त्यांचं अभिनंदन. बोललं नाही की मला माहिती भावना आहे प्रत्येकाच्या. आमच्याकडे नगर तुम्हाला म्हटलं तर कसं काय साहेब आणि म्हणून पुन्हा एकदा प्राजक्तजी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.